कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। दादरच्या शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा। थोड्याच वेळात राज ठाकरे सभास्थळी दाखल होणार। मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिकांची गर्दी। बीडमधील मशिदीतील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली, घटना कुणी घडवली हे सुद्धा समजलं। बीडमधील स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बुलढाण्यात कारमध्ये आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह। देऊळगाव राजामधील धक्कादायक घटना, 3 संशयितांना अटक। घातपात असल्याचा संशय, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन। संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वटवृक्ष, मोदींचे गौरवोद्गार। संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्यानंच मोदींचा दौरा। आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघाचा भाजपवर दबाव, संजय राऊतांचा दावा। राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी भव्य शोभायात्रा। पारंपरिक वेशभूषा करत डोंबिवली, गिरगाव, पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात शोभायात्रा। मर्दानी खेळांसह ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचं स्वागत। 2.5 वर्ष महायुतीनं केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीत रूपांतर। नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू। विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला। तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफी देखील होणार नाही, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा। महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या, संजय राऊतांची टीका। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले। बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, धूर निघाल्यानं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा खाली उतरवलं। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी। कोरटकरच्या जामिनासाठी अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी। कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता। महेश मोतेवारच्या गाड्या, कोरटकरनं वापरलेली गाडी आणि तुषार कलाटेची असलेली गाडी जप्तच केली नव्हती, सूत्रांची माहिती। कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री शिंदे। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।